गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या पाठामध्ये आपण गचक अंधारी हा विनोदी पाठ पाहिला होता. आज आपण पाहणार आहोत त्याचा स्वाध्याय. हा स्वाध्याय थोडा मोठा आहे, समजून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो लिहायचा आहे. पहिला प्रश्न, खालील वाक्य वाचा. प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा. वाक्य आहे, सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. काय कारण असेल? तर सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लादून तो शेजारच्या गावात विकायला नेत होता आणि जी शिल्लक राहत होती ती ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत होता. त्यामुळे गाढव रिकामं राहत होतं, म्हणून तो त्याच्या पाठीवर बसून वापस येत होता. गजाने वडिलांसोबत जाण्याचं नाकारलं. का बरं नाकारलं? एरवी त्यांच्या मागे लागणारा त्याचा मुलगा गजा यांनी त्याच्या वडिलांसोबत जायचं नाही म्हटलं. का बरं नाही म्हटलं? तर सदाने वाघा सिंहाला खाईल अशी एक गचक अंधारी आहे, त्याची भीती त्याला दाखवली म्हणून नाही म्हटलं. वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. सदा तुम्हाला माहिती आहे गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता, परंतु वाघाला वाटलं की आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे. त्यामुळे सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळलं. त्यावेळेस मात्र सदा घाबरला आणि तो थाडथाड उडू लागला. त्याची छेडछाड पाहून वाघाला असं वाटलं की सदा आपला गचक अंधारी आपल्याला खाणार आहे, म्हणून तो सुद्धा हलू लागला. सदा आकाशाकडे पाहता करुणा भाकू लागला, म्हणजेच प्रार्थना करू लागला. वाघाच्या पाठीवर आपण बसलो आहे हे जेव्हा सदाला कळले तेव्हा तो खूप घाबरला. त्यातून सुटका करून घ्यावी म्हणून तो आकाशाकडे करुणा भाकू लागला. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न थोडा तुमच्या मनाने लिहायचा आहे, मोठा आहे. खालील मुद्द्यांवर 2 ते 3 वाक्यात माहिती लिहा. आता ही माहिती तुम्हाला स्वतःला लिहायची आहे. प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला पाठाच्या मध्ये दिलेली आहे. जसं त्याचा व्यवसाय कोणता होता, सदाचा मुलगा गजानन कसा होता, सदाची झालेली फजिती आणि सदाने स्वतःची केलेली सोडवणूक, हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोण कोणास व का म्हणाले. काही भेव दाखवू नका मले वाघा फागाचा. हे कोणी म्हटलं, कोणाला म्हटलं आणि का म्हटलं हे लिहायचं आहे. पहिली गोष्ट तर हे कोणी म्हटलं. हे कोणी म्हटलं? गजानननी. कोणाला म्हटलं? सदाला. का बरं म्हटलं? कारण की सदा मुलाला बाजारात न्यायचं नव्हतं म्हणून तो त्याला भीती दाखवत होता वाघाची. परंतु ते पुढचा प्रश्न आहे, कोण कोणास व का म्हणाले. काही भेव दाखवू नका मले वाघा फागाचा. हे वाक्य कोणी म्हटलं? गजानननी. कोणाला म्हटलं? त्याच्या वडिलांना म्हणजे सदाला म्हटलं. का बरं म्हटलं? सदाला आपल्या मुलाला बाजारात न्यायचं नव्हतं म्हणून तो त्याला भीती दाखवत होता आणि ते नाकारण्यासाठी म्हणून गजानी हे वाक्य म्हटलं. या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणून नको मले. हे वाक्य कोणी म्हटलं? सदानी. कोणाला म्हटलं? गजाननला. का बरं म्हटलं? कारण की गजानन बाजारात येण्याचा हट्ट धरून होता आणि सदाला त्याला बाजारात न्यायचं नव्हतं. त्यांनी सर्व प्रकारची भीती त्याला दाखवली होती, परंतु गजा काही ऐकत नव्हता म्हणून त्यांनी त्याला गचक अंधाराची भीती दाखवली. गचक अंधारी झटके देऊन राहिली. हे वाक्य वाघाने स्वतःच्या मनाशीच म्हटलेलं आहे. कारण की ज्यावेळेस सदाला हे लक्षात आलं की आपण गाढवाच्या नाही तर वाघाच्या पाठीवर बसलेलो आहे, तेव्हा तो घाबरून थाडथाड उडू लागला, हालचाली करू लागला आणि त्याचं हे कृत्य पाहून वाघाला असं वाटलं की गचक अंधारीचं कृत्य आहे, म्हणून तो हे वाक्य म्हणाला. गचक अंधारी आज आपल्याला खाल्ल्याबिगर राहत नव्हती. हे वाक्य कोणी म्हटलं? हेही वाक्य वाघाने स्वतःच्या मनाशीच म्हटलं आहे. कारण की ज्यावेळेस सदाच्या हे लक्षात आलं की आपण गाढवाच्या नाही तर वाघाच्या पाठीवर बसलो आहे, त्यामुळे त्यांनी वाघापासून सुटका करून घेण्याकरता तो पारंबीला लोंबकळला आणि तेव्हा त्याच्या पाठीवरचं वाघाच्या पाठीवरचं वजन हलकं झालं. तेव्हा त्याला असं वाटलं की गचक अंधारी आपोआप गेली, म्हणून त्यांनी हे वाक्य म्हटलं. त्या पुढचं जे खेळूया शब्दांशी, हा काही प्रश्न नाही आहे, हे समजून घ्यायचं आहे. वाक्प्रचाराचा अभ्यास. भीती वाटणे हा वाक्प्रचार आहे. यात हा वाक्प्रचाराचा अर्थ आहे. तर त्याच्यासाठी कोणकोणते वाक्प्रचार वापरले जातात ते सगळे इथे तुम्हाला आकृतीच्या माध्यमातून दिलेले आहेत. अंगाला कापरे भरणे, हातपाय लटलटणे, घशाला कोरड पडणे, हिव भरणे, बोबडी वळणे, थरथर कापणे, दरदरून घाम फुटणे, डोळे पांढरे होणे, अंगाचा थरकाप होणे, जीव घाबराघुरा होणे, धाबे दणाणणे, पोटात गोळा येणे. एका अर्थासाठी इतके वाक्प्रचार मराठी भाषेमध्ये. याच्यावरनं लक्षात येते की मराठी भाषा किती समृद्ध आहे. अशाच पद्धतीचे वाक्प्रचार, जे एकाच अर्थाचे अनेक वाक्प्रचार, याचा संग्रह तुम्हाला करायचा आहे.
पुढे खेळूया शब्दांशी. याच्यामध्ये पहा, आपल्या आजूबाजूला 4-5 कोसांच्या आतील गावांना खेड्यांना मिळून पंचक्रोशी म्हणतात. त्याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा. हा प्रकार तुमचा 5वीमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेत झालेला आहे. तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द. ज्यास कोणी नाही असा काय म्हणाल त्याला? सांगा. व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे, अजातशत्रू. मोफत पाणी मिळवण्याचे ठिकाण, जिथे मोफत पाणी मिळतं, पाणपोळी. धान्य साठवण्याची जागा, कोठार. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा, मनकवडा. आणि डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता म्हणजेच बोगदा, ज्याला इंग्लिशमध्ये टनल असं म्हणतात. आता खाली थोडंसं व्याकरणाशी संबंधित दिलेला तुम्हाला पुढचा प्रश्न, की चौकोनात विशेष्य आणि विशेषणे एकत्रित दिलेली आहेत, त्यांच्या योग्य जोड्या लावा. विशेष्य म्हणजे ज्याच्याबद्दल विशेष माहिती आलेली आहे तो शब्द म्हणजे विशेष्य, आणि विशेषण म्हणजे ज्यांनी त्या शब्दाचं विशेषपणा सांगितलेला आहे त्याला म्हणतात विशेषण. आलेले शब्द पहा, काळोख, विलक्षण, पारंबी, पाऊस, वादळी, लोंबणारी, चपळाई आणि किट्ट. आता विशेषण आणि विशेष असे 2 कॉलम आहेत. तर सर्वात पहिलं विशेष आहे काळोख, त्याचं विशेषण किट्ट. नंतर चपळाई, विशेषण विलक्षण. नंतर पारंबी, विशेषण लोंबणारी. पाऊस, विशेषण वादळी. ठीक आहे, लक्षात आलं आता. विशेषण म्हणजे ज्यांनी विशेष माहिती दिली आहे तो शब्द, आणि विशेष्य म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे तो शब्द. पुढचा प्रश्न, कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पूर्ण करा. पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच काय होईल तिथे? गिल्ला केला. वाक्प्रचार दिला आहे गिल्ला करणे, पण आपल्याला त्याच्यात रूपामध्ये बदल करायचा आहे. तिथे काय येईल? गिल्ला केला. उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला. पोलिसांना बघून चोरांची घाबरगुंडी काय येईल? घाबरगुंडी उडाली. अगदी बरोबर आहे. तर अशा पद्धतीचं हे लिहायचं आहे आपल्याला, वाक्प्रचारांच्या रूपात बदल करू. शेवटचा भाग आहे विचार करा आणि सांगा. हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात असे पाठातील विनोदी प्रसंग तुम्हाला सांगायचे आहेत. जिथे तुम्हाला हसू आलं ते विनोदी प्रसंग. आता प्रत्येकाला सगळ्याच ठिकाणी हसू येईल असं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी हसू येऊ शकतं. तर ज्याला ज्या ठिकाणी हसू आलं असेल तो प्रसंग इथे लिहायचा आहे. दुसरं, गचकंदारी हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे याबाबत तुमचं मत लिहा. गचकंदारी हे जे पाठातलं पात्र आहे हे काल्पनिक आहे की खरं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि तिसरं आहे, पाठाच्या दृष्टीने गचक अंधारी या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा. की खरोखर गचक अंधारी या पाठामध्ये हे जे पात्र आहे गचक अंधारी याचं काय महत्त्व आहे. त्याचं महत्त्व आपण असं लिहू शकतो की बुवा हे पात्र निर्माण केल्यामुळे विनोद निर्माण झाला. हे पात्र जरी काल्पनिक असलं परंतु सर्वांना हे पात्र खरं वाटायला लागलं, त्यामुळे विनोद निर्मिती झाली आणि त्या कथेतील मूळ कथेतील विनोद आणि ती कथा शेवटपर्यंत टिकून राहिली, हे असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण होमवर्क जे आहे, हे संपूर्ण स्वाध्याय जो आहे हा आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. आणि पुढच्या पिरियडमध्ये मी नक्कीच तपासेल तुमच्या वह्या. तोपर्यंत हे सगळं लिहायचं आहे. काही अडचण असेल तर मला विचारा. ठीक आहे. तोपर्यंत वह्या पूर्ण करा आणि अभ्यास नीट करा. भेटू पुढच्या पिरियडला. बाय बाय.